श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। तिखी रोड लगत म्हाडा वस्तीत राहणारे शिकलकर समाजातील गुंडांवर कारवाईसाठी मोहाडी उपनगर एकता समितीतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा। सॅमसंग कंपनीचे प्रतिनिधी गणेश चौधरी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला। गोंदूर रोडवरील संजय तंत्रनिकेतनच्या चेअरमन यांचे कार्यालय मनपा जप्ती पथकाने केले सील। राज्यभरातील कॉन्ट्रॅक्टरांतर्फे सर्व विकास कामे बंद करण्याचा निर्णय। धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले निवेदन। जव्हार शेतकरी सहकारी सूतगिरणीची विशेष सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न। आणि वरळी ते संदेश भूमी धुळेपर्यंत काढण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश पदयात्रेत जनतेने सहभागी होण्याचे करण्यात आले आवाहन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील तिखी रोड लगत म्हाडा वस्तीत राहणारे शिकलकर समाजातील गुंड दिवसा रात्री बेरात्री हत्याराचा दाग दाखवून रस्ता लूट करतात, तसेच महिला मुलींची छेड काढतात। या विरोधात मोहाडी उपनगर एकता समितीतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील तिखी रोड लगत म्हाडा वस्तीत राहणारे शिकलकर समाजातील गुंड दिवसा रात्री बेरात्री हत्याराचा धाक दाखवून रस्ता लूट करतात, महिला मुलींची छेड काढली जाते। त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट मोहाडी उपनगरातून पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात दिनांक 28 जानेवारी रोजीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी रोहित नारायण वाघमोडे व सुक्कासिंग बादा यांना लवकरात लवकर अटक करावी, आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी, ज्यांना मोक्का लागत नसेल त्यांच्यावर एमपीडी कायद्याअंतर्गत कारवाई करावी, तसेच तिखी रस्त्यालगत राहत असलेल्या सर्व शिकलकरांना त्या परिसरातून कायमस्वरूपी हद्दपार करावे। त्यामुळे त्या भागातील नागरिकांच्या मनातील भीती दूर होऊन ते भयमुक्त होतील। तिखी रस्त्यालगत असलेल्या म्हाडा वस्ती व वस्तीच्या मागे असलेले घरांची झडती घेऊन त्यांच्या घरातील हत्यारे जमा करावी, या भागात पोलीस चौकी उभारून सीसीटीव्ही कॅमेरे लावावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। या मोर्चात माजी नगरसेवक विनायक शिंदे, विठ्ठल गावडे, रानमळा सरपंच प्रवीण पवार, राजेश पवार, ताराचंद वाघ, राजेश वाघ, कैलास गर्दे, पद्माकर सोनवणे, नितीन गावडे, कुणाल पवार, आकाश शिंदे, सुभाष मोरे, वसंत डमडेरे, योगेश पाटील, नितीन हरनोळ, तोष पारखे, नितीन पाटील, देवदास गावडे, रवी नेरकर, चंद्रकांत मुकुंदे, समाधान बांबरे, बबलू शिंदे, सचिन चौधरी, मनोज नेरकर, पिंटू नेरकर, सिद्धार्थ शिंदे, युवराज शिराळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोहाडी येथे शिकलकर कंपनीने 3 ते 4 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला होता। राजरोसपणे चोऱ्या करणे, मोबाईल हिसकावणे, लोकांना जबरी मारहाण करणे व त्यांच्यावर मिरचीचे पूड टाकून लोकांना लूटमार करणे असा त्यांचा धंदा हा 3 ते 4 वर्षांमध्ये चालू होता। असे कमीत कमी 300 ते 400 गुन्हे असे यांचे दाखल झालेल्या होत्या। त्याचे सहारा घेऊन आम्ही आज SP साहेबांना निवेदन दिलं, त्या गावगुंडाचा बंदोबस्त करा। तसेच आम्ही श्री अनुभाई अग्रवाल यांच्याकडेही गेलो होतो। अनुभायांनी तिथे तात्पुरती म्हणजे पोलीस चौकीचे उभारण्याचे आम्हाला आश्वासन दिले। 2 मिनी हायलाईट आणि CCTV कॅमेरे आणि 24 घंटे पोलीस तैनात राहतील अशी त्यांनी आमची मागणी पूर्ण केलेली अनुभायांनी। 28/1 रोजी जो गुन्हा झाला होता, ज्यामध्ये आरोपी होता रोहित नारायण नागमोडे व सुकासिंग बादा यांच्यावर लवकर अटक करावी व आरोपीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी। मोक्का लागत नसेल तर त्यांच्यावर NPD दाखल करावे। तसंच तिखी रस्त्यात असलेल्या शिकलकरांचे कायमस्वरूपी त्या लोकांना हद्दपार करावे व तिखी लोकांची त्या लोकांची घरं जिथं राहतात त्यांची झाडाझडती पोलिसांतर्फे करणे आणि या भागात चौकी उभारून सनी CCTV कॅमेरे व मिनी हायमास्ट उभारणे ही अशी आमची प्रमुख मागणी आहे। सामान्य लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत फसवणूक करून कर्ज चढवल्या प्रकरणी सॅमसंग कंपनीचे प्रतिनिधी गणेश पुनमचंद चौधरी यांनी धुळे न्यायालयात जामिनीसाठी केलेला अर्ज न्यायालयाने वकिलांच्या युक्तिवादामुळे फेटाळला आहे। लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत फसवणूक करून कर्ज चढवल्या प्रकरणी सॅमसंग कंपनीचे प्रतिनिधी गणेश पुनमचंद चौधरी यांचा जामीन अर्ज धुळे न्यायालयाने फेटाळला असून मोबाईल विक्रेते दुकानदार का सापडत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे। धुळे शहरात सर्वसामान्य गरीब लोकांना तुमचे सिबिल चांगले असल्याने
तुम्हाला 1500 रुपये गिफ्ट मिळणार आहे, तुम्ही KYC करून घ्या असे सांगत त्यांच्या नकळत 1.5-2 लाखांचे मोबाईल कर्जाद्वारे घेण्यात आले. हे मोबाईल दुसरीकडे विकण्यात आले. 2 हप्ते फसवणूक करणाऱ्यांनी भरले. यामुळे फसवणूक झालेल्यांना ही घटना 2 महिन्यानंतर कळली. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे करण्यात येत आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक झाली आहे. यातील सॅमसंग कंपनीचे प्रतिनिधी गणेश पूनमचंद चौधरी यांनी चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जयश्री पुनावाला यांच्या न्यायालयात जामिनीसाठी अर्ज ठेवला होता. यावेळी सरकारी वकील कविता जगपती यांनी फसवणूक झालेल्यांची कैफियत मांडली व गणेश चौधरीला जामीन देऊ नये यासाठी न्यायालयात विनंती केली. फसवणूक झालेल्यांच्या वतीने काम पाहणारे ॲडव्होकेट चैतन्य मोहन भंडारी यांनी न्यायालयासमोर गणेश चौधरी याला जामीन दिल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. अद्याप या गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक झालेली नाही. त्याचप्रमाणे भंडारी यांनी सर्वोच्च न्यायालयातील तसेच उच्च न्यायालयातील न्याय निर्णय न्यायालयासमोर ठेवले. विशेष बाब म्हणजे फसवणूक झालेल्या लोकांना सर्वाधिक प्रमाणात सॅमसंग कंपनीचे मोबाईल मागणे मोबाईल कसे विकण्यात आले यामध्ये गणेश चौधरी यांचा मोठा सहभाग असल्याचा युक्तिवाद केला. या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या दुकानदारांना अद्याप अटक झालेली नाही. ते सापडून येत नाही असे पोलीस सांगतात. मात्र ते त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी काम करतात असे सांगत त्यांचे दुकानावर काम करतानाचे फोटो देखील न्यायालयात दाखल केले आहेत. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यावर मुख्य न्यायदंडाधिकारी जयश्री पुनावाला यांनी गणेश पूनमचंद चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला. ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांना ॲडव्होकेट संचिती, ॲडव्होकेट नाना आलोर, ॲडव्होकेट प्रशांत वाघ, ॲडव्होकेट प्राजक्ता राणा, ॲडव्होकेट भाग्यश्री नागमोती, ॲडव्होकेट समीर शाह आदींनी मदत केली. यावेळी मोबाईल फसवणूक झालेले राजू शिवाजी पाटील, कल्पना गोंधळी, जितू माले, राजू गायकवाड, अंकुश बिरारी, रवींद्र चव्हाण, गणेश बोराडे, गणेश चव्हाण आदीही उपस्थित होते. विक्रेता मिल परिसर या भागात राहतो. मला खुशाल सोनार याने OTP घेऊन माझ्या नावाने खोटे मोबाईल लोन करून आमची फसवणूक केली. या संदर्भात धुळे पोलीस तक्रार दिली होती व धुळे पोलिसांनी 4 आरोपी अटक केले होते. त्यापैकी गणेश पूनमचंद चौधरी याने धुळे कोर्टात जामीन अर्ज ठेवला होता. सदर त्याचा कोर्टामध्ये जयश्री पुनावाला मॅडम यांनी जामीन अर्ज आज नाकारण्यात आला आहे. गोरगरीब जनतेला न्याय मिळाला आहे. आम्ही सर्व चैतन्य भंडारी ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांच्या आभार, गोरगरीब जनतेचा भरपूर सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानत आहे. फसवणूक केल्याबद्दल आम्ही ॲडव्होकेट चैतन्य मोहन भंडारी, ॲडव्होकेट नाना हुल्लर, ॲडव्होकेट प्रशांत दिलीप वाघ, ॲडव्होकेट प्राजक्ता मॅडम यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही सर्व मोबाईलमध्ये फसवणूक केलेले मिल परिसरातील सर्व माझे बांधू त्यांच्यातर्फे मी या ठिकाणचे सगळ्यांचे आभार मानतो. तसेच आम्ही 4 दिवसापूर्वी पालकमंत्री आलेले होते जयकुमार रावल साहेब, यांनाही आम्ही निवेदन दिलं. त्यांनी आमची समस्या समजून घेतली आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही अनुभयांनाही भेटलो आणि यांनी बी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. धुळ्यात असा आमदार भेटणार नाही, त्यांनी गोरगरीब जनतेची साहेबांना सांगून, रावल साहेबांना सांगून आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल बी आम्ही अनुभयांचे बी आभार मानतो. त्याच्यानंतर आम्ही SP साहेबांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. त्याच्यानंतर SP साहेबांचे जे असिस्टंट आहे श्रीराम पवार साहेब, त्यांनी आम्हाला कॅबिनमध्ये बोलवून आम्हाला भरपूर आश्वासन दिलं. त्यांनी सांगितलं की मी तुमच्या पाठीशी काही काळजी करू नका, मी तुमच्यासाठी अर्ध्या रात्री उभं राहील आणि तुम्हाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं केलं. त्याबद्दल मी श्रीराम पवार आणि जिवरे साहेबांचा आभारी आहे. आणि माझे ॲडव्होकेट वकील चैतन्य भंडारी हे आमच्या जनतेसाठी धावतात, त्यांचा पुन्हा एकदा मी आभार मानतो. धुळे महानगरपालिकेच्या जप्ती पथकाने बुधवारी प्रभाग क्रमांक 1 मधील गोंदूर रोडवरील संजय तंत्रनिकेतनच्या चेअरमन यांचे कार्यालय सुमारे 27 लाख रुपये थकबाकी असल्याने सील केले आहे. धुळे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुलीसाठी नेमण्यात आलेल्या जप्ती पथकातर्फे बुधवारी प्रभाग क्रमांक 1 मधील गोंदूर रोडवर असलेल्या संजय तंत्रनिकेतन येथील चेअरमनच्या कार्यालयास सील करण्यात आले आहे. धुळे मनपा प्रशासनाच्या वतीने मालमत्ता थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. थकबाकी भरण्याचे आवाहन करून तसेच वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या तरी देखील थकबाकीदार मालमत्ता कर धारक आपले मालमत्ता कर भरत नसल्याने मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरुवात करण्यात आली आहे. दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 12 वाजता शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील गोंदूर रोडवरील संजय तंत्रनिकेतन यांच्याकडे 27,32,161 रुपये थकबाकी असल्याने व त्यांना वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या तरी देखील दुर्लक्ष केल्याने मनपा जप्ती पथकाकडून चेअरमनचे कॅबिन सील करण्यात आले. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डाहळे, मनपा जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक शिरीष जाधव, वसुली अधीक्षक KG शेख, निरीक्षक मधुकर निकुंभ, निरीक्षक पंकज शर्मा, रवींद्र पाटील, जयवंत देवरे, सुदर्शन देवरे आदी उपस्थित होते. धुळे शहरातील हद्दवाढसह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम यांच्या नियंत्रणात व
उपायुक्त शोभा भाविस्कर मॅडम, सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे मॅडम यांच्या मार्गदर्शनात जप्ती पथके तयार करण्यात आली असून त्या अनुषंगाने आज दिनांक 5/2/2025 रोजी भोकर येथील संजय एज्युकेशन सोसायटी संचलित पॉलिटेक्निकल कॉलेज देवपूर यांच्याकडे 27,32,161 रुपयांची थकबाकी असल्याने व वारंवार जप्तीच्या नोटिसा लोक अदालतीच्या नोटिसा देऊनही सदर प्रतिसाद न दिल्याने आज प्रिन्सिपल यांचे कार्यालय सील करण्यात आलेले आहे। तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना विनंती करण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती। संजय एज्युकेशन सोसायटीचे तंत्रनिकेंद्रवाडी भोकर पॉलिटेक्निक इथं मी रजिस्ट्रार आहे, पाटील चंद्रकांत अभिमन्यू। मी इथं जवळजवळ 27 वर्षापासून सर्व्हिसला आहे। तर इकडे 2017पासून मी इकडे इंजिनिअरिंग करून पॉलिटेक्निकला ट्रान्सफर झालेले आहे। तर आता ह्या जो कर आलेला आकारणी केलेला आहे 2018पासून तो अवास्तव आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून। तर त्याच्यात काहीतरी सवलत मिळावी याच्यासाठी आमचे चेअरमन साहेब विजय नवल पाटील हे इतर संस्थांना ज्या पद्धतीने कर आकारणी होईल त्याप्रमाणे भरण्यास तयार आहे। कॉन्ट्रॅक्टरांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष करून उपाययोजना न केल्याने राज्यभरातील कॉन्ट्रॅक्टरांतर्फे सर्व विकास कामे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबत धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे। कॉन्ट्रॅक्टरांच्या विविध मागण्यांचे निवेदन देऊनही राज्य शासनाने उपाययोजना न केल्याने राज्यभरातील ठेकेदारांनी सर्व विकास कामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबत बुधवारी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील सदर विभागांना दिनांक 14/1/2025 रोजी संघटनेच्या सविस्तर मागणीसह पत्र दिले होते, परंतु शासनाने अद्यापही याबाबत काही उपाययोजना केली नाही। यामुळे आता राज्यातील सर्व विकासांची कामे बंद केल्याशिवाय राज्यातील कंत्राटदारांकडे पर्याय शिल्लक राहिलेला नाही। यासाठी आता राज्यातील सर्व कामे बंद करण्यासाठी दोन्ही संघटनांची बैठक दिनांक 4/2/2025 रोजी झाली। त्यातून बुधवार दिनांक 5/2/2025 पासून राज्यातील विकास कामे बंद करण्यात येईल असा इशारा राज्य संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष मिलिंद भोसले व सर्व राज्य पदाधिकारी यांनी शासनास दिला आहे। यावेळी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष संदीप महाले, अभिनव गीते, भूपेंद्र जाधव, दिनेश गुजर, आशुतोष पाटील, संजय पाटील, राकेश कापडे, पंकज अग्रवाल, केदार जोशी, जयप्रकाश महाले आदी उपस्थित होते। महाराष्ट्रीय राज्य संघटना कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचं गेल्या 1 महिन्यापासून आंदोलन चालू आहे। त्याच्यात आज 5 तारखेपासून धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननी पाठिंबा दिला आणि आजपासून आम्ही BI धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, सुशिक्षित बेरोजगार मजूर फेडरेशन हे सर्वांनी काम बंद आंदोलनमध्ये 100% सर्वांनी पाठिंबा दिला आहे। आता याची पुढची रणनीती येत्या 2-3 दिवसात अजून ठरवण्यात आहे। त्याच्यासाठी गेल्या 1 वर्षापासून पेमेंट येत नाही। जवळजवळ महाराष्ट्र सरकारकडे 45,000 कोटीचे देयकं थकलेले। तर आज येईल, उद्या येईल, या आठवड्यात येईल, पुढच्या महिन्यात येईल, असं करत करत 10 महिने पार पडले। धुळे शहरातील मोराणे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीची विशेष सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी व्हाईस चेअरमन प्रमोद जैन यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीची विशेष सर्वसाधारण सभा सूतगिरणीच्या आवारात बुधवारी दुपारी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। सभेच्या अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन प्रमोद जैन हे उपस्थित होते। विशेष सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर एकूण 6 विषय घेण्यात आले होते। यात मागील दिनांक 28/9/2024 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सूतगिरणीकडे असलेली अतिरिक्त वाढीव जमीन विक्री करणे, जुनी प्रेस, शेड व जिनिंग मशिनरी विक्री करणे, ए युनिट मधील इतर कायम मालमत्ता विक्री करणे, विनावापर इमारतींबाबत विचार विनिमय करणे, तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळच्या विषयांवर विचार विनिमय करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। चर्चेनंतर विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले। यावेळी व्हाईस चेअरमन प्रमोद जैन, संचालक दत्तात्रय परदेशी, रमेश पाटील, सर्जेराव पाटील, गणेश चौधरी, कन्हैयालाल पाटील, अमर देसले, विजय पाटील, भिका पाटील, राजेंद्र पवार, नंदिनी ठाकरे, प्रतिभा पाटील, कार्यकारी संचालक VC ठाकरे, DGM ज्ञानेश्वर महाजन, कार्यालय अधीक्षक PM पाटील, LY देसले, नरेंद्र पाटील, संजय महाले, सुनील बदाने आदी उपस्थित होते। 5 फेब्रुवारी रोजी
जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी यांचे विशेष सर्वसाधारण सभेसाठी आलेल्या सर्व संचालक मंडळ सभासदांचं हार्दिक स्वागत करतो. नियमाप्रमाणे सर्व विषयाचे वाचन करून सर्व विषयाला मंजुरी सभासद आणि संचालकांनी दिलेली आहे. त्याप्रमाणे कामकाज आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाले आणि सभा संपली आहे. असे सहकार्य सभासदांनी आणि संचालकांनी, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व कार्यकारी संचालक आणि विशेषतः सर्व गिरणीचा स्टॉफ, कामगार यांचे विशेषतः आभार मानून ही सभा आजचे संपली. धुळे येथील संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्थेतर्फे वरळी ते संदेशभूमी धुळेपर्यंत काढण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हस्तिकलेश संदेश यात्रेत जनतेने सहभागी होण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष आनंद लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले. धुळे येथील संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्थेतर्फे वरळी चैत्यभूमी दादर ते संदेशभूमी धुळेपर्यंत काढण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेत जनतेने सहभागी होण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष आनंद सैंदाने यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे. आनंद सैंदाने यांनी सांगितले की बौद्ध धम्मासह संदेशभूमीचा प्रचार प्रसार व्हावा. संदेशभूमी धुळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी या 1956 पासून असून देखील त्याचा पाहिजे तेवढ्या प्रमाणावर प्रचार प्रसार झालेला नाही. त्याचा प्रचार प्रसार व्हावा. तसेच महाराष्ट्र शासनाने 12 ऑक्टोबर 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 39 स्थळे घोषित केले आहेत. त्याचप्रमाणे 40वे स्थळ संदेशभूमीला स्मारक घोषित करून विकास करावा हा संदेश यात्रेचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. संदेश यात्रेसाठी रथ तयार करण्यात आला असून दिनांक 7 रोजी सकाळी 11:30 वाजेपासून संदेश यात्रेला सुरुवात होईल. ही संदेश यात्रा ठाणे, शहापूर, नाशिक, चांदवड, मालेगाव, चाळीसगाव, भडगाव, जळगाव, धरणगाव, चोपडा, शिरपूर, नरडाणा, शहादा, प्रकाशा, खांडबारा, साक्री मार्गे दिनांक 23 रोजी बस स्थानकाजवळील संदेशभूमी धुळे येथे दाखल होईल. त्याच दिवशी बौद्ध परिषद होऊन यात्रेचा समारोप होईल. या संदेश यात्रेत बौद्ध भिक्षूंसह 20 जणांची टीम राहणार असून दररोज 50 किमी अंतर वाहनाने पूर्ण केले जाईल. तसेच मोठी गावे व तालुक्याच्या ठिकाणी धम्म परिषद घेऊन लोकप्रतिनिधींकडून संदेशभूमीला स्मारक भूमीचा दर्जा द्यावा अशा मागणीचे पत्र लिहून घेतले जाणार असून यात्रेनंतर ते शासनास सादर केले जाईल असेही सैंदाने यांनी सांगितले. 31 जुलै 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका कोर्टाच्या कामासाठी धुळ्यामध्ये आले होते आणि 1956 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची अस्थी ही धुळ्यामध्ये असल्याने संदेशभूमी आणि संदेशभूमीमध्ये असलेल्या अस्थीचा संपूर्ण महाराष्ट्राला त्याची ज्ञात व्हावं, त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या वतीने आणि संदेशभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आम्ही अस्थिकलश यात्रेचं आयोजन केलेलं आहे. ती अस्थिकलश यात्रा ही 7 फेब्रुवारीला वरळी येथील रमाईच्या स्मारक या ठिकाणी रमाईंच्या जयंतीदिनी त्याचं उद्घाटन होईल आणि उद्घाटन झाल्यानंतर ती चैत्यभूमी, घाटकोपर, ठाणे, नंतर आपल्या आग्रा रोडने सरळ मालेगावपर्यंत येईल. नंतर जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा असा ती खानदेशामध्ये संपूर्ण खानदेशमध्ये त्या रथयात्रा जाणार आहे आणि संपूर्ण खानदेश या रथयात्रेचं स्वागत करायला उत्सुक आहे. आपण देखील आपल्या माध्यमातून या अस्थिकलश संदेश यात्रेचा प्रचार प्रसार करावा हीच अपेक्षा. धन्यवाद. जय हिंद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. तिखी रोड लगत म्हाडा वस्तीत राहणारे शिकलकर समाजातील गुंडांवर कारवाईसाठी मोहाडी उपनगर एकता समितीतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. सॅमसंग कंपनीचे प्रतिनिधी गणेश चौधरी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. गोंदूर रोडवरील संजय तंत्रनिकेतनच्या चेअरमन यांचे कार्यालय मनपा जप्ती पथकाने केले सील. राज्यभरातील कॉन्ट्रॅक्टरांतर्फे सर्व विकास कामे बंद करण्याचा निर्णय. धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले निवेदन. जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीची विशेष सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न. आणि वरळी ते संदेशभूमी धुळेपर्यंत काढण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश पदयात्रेत जनतेने सहभागी होण्याचे करण्यात आले आवाहन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.